नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नगराध्यक्ष उमेदवार आहे, मतदान मला करू नका. वाचा. नगराध्यक्ष उमेदवार आहे, मला मतदान करू नका. अपक्ष उमेदवार आहे मी, मला मतदान करू नका. नगराध्यक्ष पदाचा अपक्ष उमेदवार आहे मी. ओके, मला मतदान करू नका. करणार. नगराध्यक्ष पदाचा अपक्ष उमेदवार आहे मी, मला मतदान करू नका. नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलोय, अपक्ष उमेदवार आहे, मला मतदान करू नका. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे मी अपक्ष, मला मतदान करू नका. काय मावशी, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे मी, मला मतदान करू नका. नगराध्यक्ष पदाचा अपक्ष उमेदवार आहे म्हणलं मी, मला मतदान करू नका. उमेदवार आहे, मला मतदान करू नका. त्याच्या मागची माझी भूमिका अशी आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अक्षरशः लोकशाहीचा तुकडा केलाय. कराड शहराला सुमारे 20 वर्षानंतर ओपन जेंट्स हे आरक्षण जाहीर झालं. भाजप व राष्ट्रीय काँग्रेस हे देशातले मोठे पक्ष असून त्यांचे इथे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना ओपन कॅन्डिडेट व काँग्रेस देखील ओपन कॅन्डिडेट देता आला नाही. ओबीसी आम्हा हिंदू मराठा लादून आमच्या एक प्रकारचा अन्याय केलेला आहे. जर पाहिलं आपण तर काहींनी सक्षम उमेदवार न देता 50 वर्षाची परंपरा मोडीत काढली. जर का आपण वॉर्डातली परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी देखील आरक्षणाप्रमाणे उमेदवार दिले गेले नाहीत. बार, वाईन शॉप, जुगारधंदा, मटका, व्याजधंदा करणारी लोक आग्रही करून प्रचार करणार दिसतात तुम्हाला. लोकप्रतिनिधी राजरोसपणे त्यांच्याकरता मतं मागतात. याबद्दल लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे. आज प्रचंड राग सामान्य नागरिकांमध्ये, सामान्य मतदारांमध्ये आहे. मी मतदारांनी उमेदवाराकडून मिळणारी मदत घेऊ नये या अपेक्षेचं नाही, घेऊ नये असं माझं म्हणणं नाहीये, पण योग्य माणसाला त्यांनी योग्य माणसासमोर बटन दाबलं पाहिजे. तर तसं होताना दिसत नाहीये, याची खंत मला वाटते. नाही, मी तसा जाहीर कोणाला पाठिंबाही दिलेला नाही, देणारही नाही. लोकांनी ठरवलं. आज माझी सामाजिक संस्था आहे, सामाजिक संस्थेच्या चळवळी उभा करून लोकांच्या अडीअडचणी मी सॉल्व्ह केलेल्या आहेत, कोणत्याही अपेक्षा न बाळगता. आज मी वकील आहे, धडाडीचे कार्यकर्ता आहे. लोकांनी जर मनाव घेतलं तर एक मत चांगलं विचारला, आज परकडपणे कुणीही मानू दे माझ्यासारखं इथं, एक मत चांगलं विचारला, पण हे होत नाही. त्यामुळं माझं या सगळ्या गोष्टीतून विश्वास उठलाय. त्यामुळे मी सरळ सरळ लोकांना म्हणतोय, मला मतदान करू नका.